नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता जगन्नाथने सावलीसमोर तोंड धरलेलं असतं आणि सावलीकडे बघत जगन्नाथ म्हणतो की मार सावली तू मार। तेवढ्यात आता सावलीने तिचा हात वर उचललेला असतो। सावलीचा हात आता थरथरत असतो, सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि तेवढ्यात जगन्नाथ पुन्हा म्हणतो की मार सावली। तर तेवढ्यात सावली म्हणते की तुम्ही जा इथून, मी नाहीये तुमची लेक। यावर आता सगळेजण आणि जगन्नाथ हे सावलीकडे बघू लागतात। तेव्हा आता तिलोत्तमा सुद्धा रागाने सावलीकडे बघते, तर पटकन सावली तिथून बाजूला निघून जाते आणि सावली जाता तिकडे हात जोडून जगन्नाथ हा चंद्रकांतकडे बघत म्हणतो की चंद्रकांत साहेब, एक बाप म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तरी हा वाण माझा स्वीकारावा। तेव्हा आता चंद्रकांत सुद्धा आता त्या वाणाकडे आणि जगन्नाथकडे बघतो, तर इकडे तिलोत्तमाला राग आलेला असतो आणि तेवढ्यात आता चंद्रकांत सुद्धा काहीच बोलत नाही। हे बघून जगन्नाथ म्हणतो की बाकी तुमची इच्छा राहिली। तेवढ्यात आता सारंग म्हणतो की झालं का तुमचं आता सगळं बोलून आणि करून, तेव्हा आता निघा तुम्ही। आणि तेवढ्यात आता जगन्नाथच्या हाताला धरून सारंग हा जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला बाहेर घेऊन येतो। इकडे आता सावली ही पटकन तुळशी आई समोर आलेली असते आणि सावली आता तुळशी आईला हात जोडून म्हणते की तुळशी आई, मला एवढ्या लवकर जगन्नाथजींनी खूप काही प्रेम दिलं। जगन्नाथच्या बायकोने सांगितलेलं असतं की मला सुद्धा सावलीसारखी एक मुलगी असावी। तेव्हा आता जगन्नाथने सांगितलेलं असतं की 1 वर्ष झालं तिला जाऊन आणि आता सावली हीच आपली मुलगी आहे। हे सगळं आता सावलीला आठवत असतं। ते सगळं आठवून आता सावली म्हणते की तुळशी आई, त्यांच्या मुलीमध्ये त्यांनी मला त्यांची मुलगी बघितली। ते सगळं आठवून आता सावली म्हणते की कायम माझ्या भल्याचाच त्यांनी विचार केला। तेव्हा जगन्नाथचे बोलणे सावलीच्या डोळ्यासमोर येते। जगन्नाथने सांगितलेले असते की मला माझ्या लेकीचं धूमधडाक्यात लग्न करायचं होतं आणि माझं ते स्वप्न आता सावलीच्या रूपात पूर्ण होत असल्याचे जगन्नाथचे बोलणे सावलीला आठवते। सावली म्हणते की त्यांनी माझं लग्न इथेच आणि मोठ्या घरात लावून दिलं, मग ते कोणत्याही परिस्थितीत का व्हायना झालं। सावली म्हणते तुळशी आई, जरी त्यांचा मार्ग चुकत असेल ना, तरी कायम त्यांनी माझ्या भल्याचाच विचार केला ग। आणि आता इकडे जगन्नाथने सांगितलेलं असतं की तुला मेंदळ्याच्या कुटुंबात पाठवून मी तर आता माझं काम केलं, पण आता माझं टार्गेट एकच असेल, तुझं पुढचं आयुष्य कसं मार्गी लागेल सावली। हे सावलीला आता जगन्नाथचे बोलणे आठवते आणि आता तिलोत्तमाने आपल्याला कसे जाऊन जगन्नाथच्या कानाखाली मारायला सांगितलं हे देखील आता सावलीला आठवतं। ते सगळं आठवून आता सावली तुळशी आईला म्हणते की तुळशी आई, अशा माणसावरती मी कसा हात उचलू शकते, मी हात उचलायचा काय कोणताच असा विचार करूच शकत नाही, असे सावली बोलते। आणि आता सारंगने इकडे जगन्नाथला बाहेर आणलेले असते। तेव्हा सारंगचा हात झटकत रागाने जगन्नाथ आता सारंगकडे बघतो आणि म्हणतो बस झालं बरं का, लेकीचा नवरा आहे म्हणून मी तुझा मान ठेवतो, पण आता बस। आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की तुम्ही मला मारण्याचा कट रचला आणि तो प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही विसरला होतात का मी तुमच्या लेकीचा नवरा आहे म्हणून। आणि ते ऐकून आता जगन्नाथ म्हणतो की एका बापाचं काय काळीज जलतं ना, ते तुला कधीच नाही कळायचं, त्यासाठी बाप व्हावं लागतं। आणि त्यानंतर आता राग येऊन बोट करत जगन्नाथ म्हणतो की सारंग मेंदळे, एक गोष्ट कायम आयुष्यात लक्षात ठेवायची, कुठलाच बाप आपल्या लेकीचं वाईट चिंतू शकत नाही आणि तिचं दुःखही बघू शकत नाही। जगन्नाथ म्हणतो मी कसा जरी असलो ना, माझ्या लेकीच्या सुखाच्या आड मी कधीच येणार नाही सारंग मेंदळे, एवढं तू लक्षात ठेव। जगन्नाथ म्हणतो की आजपर्यंत मी कुणावरही सूट उगवलेला नाही आणि जे मी काही केलं ते मी विद्येच्या अधीन केलंय आणि ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय। आणि त्याच विद्येच्या आधारे तुमच्या घरात कसं 52 कशी सोनं आलंय ना, म्हणजे माझी लेक तुमच्या घरात आली, हेच मी तुम्हाला सांगितलंय, असे आता जगन्नाथ बोट करत ठणकावून सारंगला सांगतो। आणि जगन्नाथ म्हणतो हे तुम्ही कधीच विसरू नका, त्या दिवशी मी बोललो असतो तुम्हाला सप्ताहामध्ये, पण माझ्या लेकीने मला बोलू दिलं नाही। सारंग म्हणतो मग नका बोलू तुम्ही। सारंग म्हणतो की कारण मला तुमच्यावर विश्वासच नाहीये। तेव्हा जगन्नाथ म्हणतो की मग मी सावलीबद्दल बोलतो ते खोटं आहे का, सांग ना आता खोटं आहे का ते। आणि तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की का गेला होता मग तू तिच्या घरी, तिचं खरं खोटं जाणून घेण्यासाठी गेला होता बरोबर ना। जगन्नाथ म्हणतो की आणि जाण्याच्या अगोदर मी तुला सांगितलं होतं की सावली जर खोटी आहे हे जर तू पुरावा सगट सिद्ध केलं तर मेंदळ्यांच्या अख्ख्या घरासमोर मी नाक घासीन म्हणून।
आणि जगन्नाथचे ते बोलणे ऐकताच आता सारंगच्या डोळ्यासमोर येते. रामभाऊने सांगितलेलं असतं की अहो, आमच्या डोळ्यासमोर ही पोरगी लहानाची मोठी झाली आणि तिच्यासारखी पोरगी तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. लाखात एक आहे आमची सावली. हे रामभाऊचे बोलणे त्या क्षणी सारंगच्या डोळ्यासमोर आलेले असते. आणि आता चहाच्या टपऱ्यावरती सावली सारखी मुलगी तुम्हाला मिळाली, तुम्ही नशीब काढलं, हे त्या माणसाचे बोलणे सारंगला आठवते. अमरच्या वडिलांनी देखील सांगितलेलं असतं की ही सावली ज्या घरात जाईल त्या घरात सोनं बनून त्या घराला चमकवेल. हे सगळं आता सारंगच्या डोळ्यासमोर आलेलं असतं. जगन्नाथ म्हणतो की आणि माझ्या मुलीला वाटलं असेल की तुम्ही सगळं काही विसरून माझ्या घरी आलात, माझ्या विनंतीला मान दिलात, सप्ताहात सुद्धा तुम्ही सहभागी झालात. तुमच्या मनाचा मोठेपणा तिच्यासमोर आलं, पण त्या बाबडीला काय माहिती तू किती स्वार्थी आहेस हे त्या बाबडीला कधीच माहीत नाही. आणि तू किती स्वार्थी आहे, तुझ्या मनात काय आहे हे तिला तरी कुठे ठाऊक. जगन्नाथ म्हणतो की शेवटी तू सुद्धा त्या तिलोत्तमा मेंदळ्याचाच लेक, तू कसा कमी पडशील रे. त्यांच्या बोटावर आणि पायावर पाय ठेवून तू बरोबर वागला. जगन्नाथ म्हणतो की गेला होता ना सावलीचं खरं खोटं करायला, तू काय भेटलं तुला आणि काय मिळालं. तुला एक सांगतो, सारंग मेंदळे ही माणसे जशी बाहेरून आहे ना तशीच आतमधून आहे, एवढं तू लक्षात ठेव. काळ्या दगडावरची रेष आहे तुई आणि माझी सावली, तुला मी आजही सांगतो 52 कशी सोनं आहे, 52 कशी. ते ऐकताच आता सारंगच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. जगन्नाथ म्हणतो की तुमच्यासारखी नाही आहे, आतून एक आणि बाहेरून एक, चालला मला बोलायला. आणि लक्षात ठेव असे म्हणत जगन्नाथ तिथून जाऊ लागताच परत जगन्नाथला एक वाक्य आठवून जगन्नाथ थांबतो आणि सारंग समोर येत आता बोट करत म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात तुझ्यावरती कधी आणि कोणतं जरी संकट आलं ना, या सावलीच्या बापाला हाक मार, सावलीचा बाप धावत पळत येईल आणि तुला वाचवी. जगन्नाथ म्हणतो की नाही नाही, तसं संकट तुझ्यावर येऊ नये, पण जर आलं ना तरी मी देवाला सांगतो की मला हाक मार, तू मी येईल. आणि त्यानंतर हसत जगन्नाथ हा सारंगच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो काय आहे बाबा, शेवटी जावई आहे तू. पटकन आता जगन्नाथ हसतच सारंगकडे बघत त्याच्या गाडीत बसतो आणि सारंग समोरून निघून जातो. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ निघून जाताच आता सारंग पाठीमागे बघतो तर सावली ही पाठीमागे ते सगळं ऐकत असते. तेव्हा सारंगला मोठा धक्का बसतो. इकडे आता देवा त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बसलेला असतो आणि देवासमोर आता एक नवरा बायकोचं कपल आलेलं असतं. आणि आता ते कपल्स आता देवाला सांगू लागतं की अहो, आम्ही एका शेठकर सोनाराकडे सोनं घ्यायला गेलो तर त्यांनी चक्क आम्हाला डुप्लिकेट सोनं दिलं. तेव्हा आता देवा म्हणतो की काय नाव त्याचं, तर तो माणूस म्हणतो की लालची शेठ. तर देवा म्हणतो अच्छा, तो लालची शेठ काय. आणि तेवढ्यात आता देवा हा घोरपडेला बोलावत म्हणतो की घोरपडे. तेव्हा पटकन घोरपडे आता देवाला कानात सांगतो की बॉस, हा तोच लालची शेठ आहे बरं का, ज्याच्याकडून आपल्याला हप्ता येतोय तो. तेव्हा आता देवा म्हणतो की हो अच्छा, असं आहे का. आणि तेवढ्यात आता हसतच देवा म्हणतो बरोबर आहे, बरेच दिवस झाले त्याला भेटून, घोरपडे लावा त्याला फोन. तेव्हा आता घोरपडे म्हणतो की त्याला फोन लावून काय करणार आहे. देवा म्हणतो बघा ना, लावा त्याला फोन. आणि तेवढ्यात आता देवा त्यांना म्हणतो की तुम्ही आता माझ्याकडे तुमची कंप्लेंट घेऊन आलात ना, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. तर ते दोघे नवरा बायको आता देवाला हात जोडतात. आणि पटकन आता देवाने त्या लालची शेठला फोन लावलेला असतो. इकडे आता सारंग हा सावलीकडे येतो आणि म्हणतो की माझ्याकडून हे जे काही झालं ना, तेवढ्यात आता सावली म्हणते की सारंग सर, तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची किंवा सांगण्याची काहीच गरज नाही, कारण तुमच्या ठिकाणी जर कोणी असतं तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं, कारण गोष्टी एवढ्या पटापट आणि एवढ्या वेगाने घडत गेल्या ना, कोणीसुद्धा हाच विचार करेन. तेव्हा आता ते ऐकून सारंग आता सावलीकडे बघतो. सावली म्हणते काय खरं आणि काय खोटं हे माहीत नसल्यावरती कोणाची सुद्धा मनाची धाकधूक ही होतेच. सारंग आता ते ऐकून सावलीकडे बघतो. सावली म्हणते की दुसरं कुणी सांगतंय म्हणून त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या नजरेने बघितलेलं कधीही चांगलं. आणि उलट तेच तुम्ही केलं आणि त्याबद्दल ना मला अजिबात वाईट वाटत नाही आणि उलट ती तुमची जबाबदारीच होते, असे आता सावली ही सारंगला बोलते. सावली म्हणते की त्याचं काय आहे, एखाद्या माणसाचा विश्वास सुटल्यावरती त्याला परत तो विश्वास मिळवून देणं जरा कठीण जाणारच नाही का, बरोबर ना सारंग सर.
सारंग आता ते ऐकून सावलीकडे बघू लागतो. सावली म्हणते की तुमचा जरी माझ्यावर अजूनही विश्वास बसला नसला असेल ना, तरीसुद्धा माझी काहीच हरकत नाहीये. सावली म्हणते की तुमच्या मनात जर माझ्याविषयी तीळ मात्र जरी शंका आली ना, तरीसुद्धा त्याची तुम्ही शहानिशा करून घ्या. आणि ताबडतोब आता सावली तिथून निघून जाते. तर सारंग हा सावलीचे ते बोलणे ऐकून आता विचार करू लागतो. आणि आता इकडे देवाने त्या लालची शेठला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं असतं. तो लालची शेठ आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन आता देवाच्या समोरच बसलेला असतो. तेवढ्यात आता हसतच देवा म्हणतो की माफ करा, पण तुमच्या आयुष्यातील एवढा मौल्यवान वेळ मी वाया घालून तुम्हाला इथे बोलावलं. तेव्हा लालची शेठ म्हणतो की बोलो क्या काम था. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की घोरपडे, तर पटकन घोरपडे आता त्या नवरा बायकोला आतमध्ये घेऊन येतो. देवा म्हणतो की बघा आता यांच्याकडे. तेव्हा आता लालची शेठ आरामात म्हणतो की कोण आहेत हे, मी नाही ओळखलं यांना. तेव्हा आता देवा म्हणतो की तुम्ही यांना ओळखलं का. तेव्हा लालची शेठकडे बघत ते दोघेही नवरा बायको म्हणतात की हो, यानेच आमचं सोनं घेतलं. आणि हाच तो लालची शेठ. त्याची बायको म्हणते की यानेच आमच्याकडून खरं सोनं घेतलं आणि त्या बदल्यात आम्हाला खोटं सोनं दिलं. देवा म्हणतो लालची शेठ काय बोलतात हे. हसतच लालची शेठ म्हणतो की हो, आलं, आमच्या लक्षात आलं. लालची शेठ म्हणतो की हो, यांनी माझ्याकडून कर्ज घेतलं होतं सोनं गहाण ठेवून, पण दिलं मी यांचं सोनं पुन्हा. तेवढ्यात ते नवरा बायको म्हणतात की अहो हा चक्क खोटं बोलतोय, खोटं सोनं दिलंय आम्हाला यांनी. तेव्हा आता देवा म्हणतो की लालची शेठ सच क्या आहे. आणि तेवढ्यात आता लालची शेठ म्हणतो की हो बरोबर आहे, घेतलं मी यांचं खरं सोनं आणि दिलं मी यांना थोडं खोटं सोनं. आणि पण तुम्ही काही घाबरू नका बरं का, आपला मित्र आहे तो मित्र काहीच करणार नाही आपल्याला तो. तेव्हा ते नवरा बायको देवाकडे बघतात. तर देवा म्हणतो क्या लालची शेठ. आणि आता लालची शेठ म्हणतो की कळलं का, हा माझं काहीच वाकडं करू शकत नाही. जा घरी जाऊन झोपा आणि बाई जा घेऊन तुझ्या नवऱ्याला. असे आता लालची शेठ त्या बायकोला बोलतो. आणि आता ती बाई डोळे मोठे करून लालची शेठकडे बघू लागते. आणि तेवढ्या त्या बाईचा नवरा म्हणतात की अहो हे सगळं काय चाललंय आणि काय बोलतायत हे. हसतच देवा म्हणतो अहो काका बरोबर बोलतायत ते, आणि एवढ्या वयात एवढं सोनं घेऊन काय करणार आहात तुम्ही. देवा म्हणतो की आणि एवढे पैसे सुद्धा तुम्ही कुठेच खर्च करणार, झालं गेलं सगळं तेव्हा तुम्ही विसरून जा. आणि आता देवा सुद्धा त्या दोघांनाही त्या नवरा बायकोला जाण्यासाठी सांगतो. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की लालची शेठ तुम्ही सुद्धा या, आता तुमचा मौल्यवान वेळ खर्च करून मी तुम्हाला थोडासा त्रास दिला. तेवढ्यात आता मोठ्या ITत उभा राहून लालची शेठ त्याच्या कोटवरती हात ठेवून म्हणतो हो येतो मी. पटकन आता लालची शेठ जाऊ लागताच पाठीमागून देवा म्हणतो की 1 मिनिट लालची शेठ. तर आता लालची शेठ देवाचे बोलणे ऐकून पुन्हा थपकत पाठीमागे बघतो. हसतच आता लालची शेठ म्हणतो की काही राहिलंय का. तेवढ्यात पुढे देवा म्हणतो की एक महत्त्वाची गोष्ट द्यायची राहिली. पटकन आता देवा लालची शेठ समोर येऊन सनकन लालची शेठच्या कानाखाली मारतो. तेव्हा आता पटकन लालची शेठने आता गालाला हात लावलेला असतो. आणि आता इकडे ते दोघे नवरा बायको ते बघून आता अवाकच झालेले असतात. इकडे आता सोहम आणि बबलू हे कॅरम खेळत बसलेले असतात. पटकन आता सोहमला फोन येतो आणि सोहम आता फोन कानाला लावतो. आणि आता सखदेवने फोन केलेला असतो. तेव्हा आता सखदेव म्हणतो की दादा आम्ही तुमच्या घरी येतोय बरं का, मकर संक्रांतीचा वाण घेऊन, आणि घरी सगळी परिस्थिती व्यवस्थित आहे ना. तेव्हा आता सोहम म्हणतो या वेलकम, आम्ही असताना तुम्ही काय काळजी करता, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि आता सोहम म्हणतो की या. तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की त्याचं काय आहे ना सोहम दादा. तर तेवढ्यात जयंती म्हणते की माझ्याविषयी काहीतरी बोलतायत का ते. तेवढ्यात आता सखदेव म्हणतो की हो अगं ते सोहम दादा म्हणतात की तुमच्यासोबत जयंती वहिनींना आणलं का. तर आता जयंती खुश होऊन हसू लागते. सोहम आता ते सगळं ऐकत असतो. आणि जयंती म्हणते की एकदा का एखाद्या माणसावर माझी छबी पडली ना, मग त्या माणसाच्या डोक्यातून मी काही जातच नाही. तेवढ्या सोहम ते ऐकतो. तर सखदेव म्हणतो की सोहम दादा आता आलंय ना तुमच्या सगळं लक्षात. तर सोहम म्हणतो हो आलं माझ्या सगळं लक्षात. आणि आता बबलूकडे बघत सोहम म्हणतो की सोहमराव आणि बबलूराव असताना काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि सोहम फोन ठेवतो. बबलू म्हणतो काय झालं रे. सोहम म्हणतो की सखदेव दादा आणि जयंती वहिनी येत आहेत, आणि ते येत आहेत म्हणजे एकाच दिवसात जयंती वहिनीला कळेल की सावनी वहिनीला आपण किचनमध्ये राहू देतोय, आणि मग सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल.
आणि तेवढ्यात आता बबलूला सगळं काही लक्षात येऊन बबलू म्हणतो की म्हणजे सावली वहिनीचं सामान आपल्याला आता. तर सोहम म्हणतो अगदी बरोबर आणि चल असे म्हणत सोहम आणि बबलू आता सावलीच्या सामानाकडे जाऊ लागतात. इकडे आता सनकन कानाखाली मारल्यामुळे लालची शेठची झांज उतरलेली असते. लालची शेठ म्हणतो की हे काय केलंयस तू. आणि तेवढ्यात घोरपडे म्हणतो की देवाचा प्रसाद म्हणतात याला. कानाला हात लावून देवा म्हणतो की त्याचं काय आहे ना, माझ्या गुरुने मला एक मंत्र दिला होता, चोराच्या घरात जर चोरी केली ना तर पाप लागत नाही. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की निमिटपणे त्या गरीब लोकांचं सोनं परत द्यायचं, कळलं का. लालची शेठ आता बोट करत म्हणतो की तुला माहिती नाही मी काय करू शकतो ते. आणि लगेचच देवा म्हणतो की ये तो हमारी असलियत है आणि हमारा उसूल है अच्छे के साथ अच्छा और बुरा के साथ बहुत बुरा. तेव्हा आता देवा म्हणतो की अशा माणसासोबत असंच वागायला हवं. बोट करत तो लालची शेठ म्हणतो की अरे मी तुला जर विकत घेऊ शकतो तर तुला विकूसुद्धा शकतो एवढं तू लक्षात ठेव आणि बघून घेईल मी तुला, असे आता लालची शेठ देवाला बोलतो. आणि तेवढ्यात आता देवासुद्धा डायलॉग मारत म्हणतो की ए या देवा को तू क्या एड़ा समझा क्या, ये देवा भी तेरे जैसे 56 लालची शेठ खरीद सकता है. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की यांच्या घरचा पत्ता माहिती आहे ना, आजचे आज सगळं सोनं व्याजा सगळं त्यांच्या घरी पोचलं असतं, नाहीतर वरचा रस्ता, कळलं का. बोट करत लालची शेठ म्हणतो की मेरे से दुश्मनी बहुत महंगी पडेगी तुझे, याद रख मैं तुझे छोडूंगा नहीं. देवा आता हसू लागतो. आणि तेवढ्यात आता तो लालची शेठ निघून जाताच ते नवरा बायको आता देवाचे हात जोडून आभार मानतात. तेव्हा आता देवा हसतच म्हणतो की बाय द वे तुमच्यासोबत तुमचा मुलगा वगैरे कुणी राहत नाही का. तेव्हा आता त्या नवऱ्याची बायको म्हणते की अहो आमचा एक मुलगा आहे पण तो मुंबईत असतो. तेव्हा आता ती बायको म्हणते पण का. देवा म्हणतो की काही नाही असंच विचारलं. तेव्हा आता तुम्ही या असे देवा त्यांना सांगतो. आणि ते नवरा बायको निघून जाता तिकडे घोरपडे म्हणतो की बॉस तुम्ही त्या आईवडिलांना त्यांच्या मुलाविषयी का विचारलात. तेव्हा आता देवा म्हणतो की आपल्या आईवडिलांना आपले मुलं शोधत असतात ना, म्हणून मी अशा जोडप्यांना नेहमीच विचारत असतो. आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो की अशी विचारपूसच केल्यानंतरच कधीतरी आपले आईबाबासुद्धा आपल्याला सापडतातच. इकडे आता बबलू आणि सोहम पळत पळतच किचनमध्ये येतात आणि अमृतासमोर येत. आता बबलू आणि सोहम म्हणतात की वहिनी आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा. अमृता म्हणते काय झालं, अरे कोण पाठीमागं लागलं तुमच्या असं. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की काय हडळ लागली पाठीमागे हडळ. तेवढ्यात आता अमृता म्हणते काय, तर सोहम म्हणतो की अमृता वहिनी अहो सखदेव दादा आणि जयंती वहिनी आपल्या घरी येत आहेत तर खुश होत अमृता म्हणते की अरे मग हे तर चांगलंच झालं. आणि हा काय म्हणतो हडळ मागे लागली म्हणून. तेवढ्यात आता सावलीसुद्धा तिथे येते. आणि तेवढ्यात आता सावली पुढे येत म्हणते की अहो बबलू दादा असं काय करतायत, त्या माझ्या वहिनी आहेत. हात करत बबलू म्हणतो की हडळ आणि वहिनी एकसारख्याच आहेत. तेवढ्यात आता अमृता हसू लागते. तर आता अमृता म्हणते की पण त्यात काय प्रॉब्लेम. तर सोहम म्हणतो की अमृता वहिनी तुम्हाला माहिती आहे का जयंती वहिनी कशा आहेत त्या. तेव्हा अमृता म्हणते नाही. तर सोहम म्हणतो नाही ना माहिती, पण आम्हाला माहिती आहे ना त्या कशा आहेत. सोहम म्हणतो की जयंती वहिनी जर इकडे आली ना ती 100 गोष्टी विचारील, 100 गोष्टींच्या चौकशा करतील, याचं काय त्याचं काय. आणि सावली वहिनीचं सामान ना आपण किचनमध्ये ठेवलंय हे जयंती वहिनीला नक्कीच समजेल. ते ऐकून आता अमृता म्हणते अरे बापरं काय करायचं आत्ता. अमृता म्हणते हे तर माझ्या लक्षात नाही आलं. बबलू म्हणतो हे मग म्हणूनच हे सामान सावली वहिनीचं ना आपल्याला हलवायचंय. आणि तेवढ्यातच इकडे ॲटो रिक्षातून सखदेव आणि जयंती हे मेंदळ्याच्या घरासमोर येऊन टपलेले असतात. आणि तेवढ्यात ॲटोतून उतरत जयंती म्हणते आले मी एकदाचे. तेवढ्यात सखदेव म्हणतो जयंती कुणाच्या घरी आलीस, तुला माहिती आहे ना आपल्या घरी जसा राडा घालते ना तसा राडा इथे घालू नकोस, कळलं का तुला. आणि तेवढ्यात बंगल्याकडे बघत हसतच जयंती आता बंगल्याची दृष्ट काढते आणि गाणं गुणगुणते की बंगला ग बाई बंगला आणि किती सुंदर हा बंगला. इकडे आता अमृता आणि बबलू सोहम विचार करत असतात. डोक्याला हात लावत बबलू म्हणतो की आता हे सामान कुठे ठेवायचं अमृता वहिनी. विचार करत आता अमृता म्हणते की तुम्ही एक काम करा, हे सामान आत्ताच्या आत्ता माझ्या रूममध्ये ठेवा. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की पण आता दादाचं काय. तर अमृता म्हणते की त्याचं काय ना ते मी बघून घेईल, अगोदर तुम्ही हे सामान उचला. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की सोहम चल आत्ताच्या आत्ता हे सामान उचलायचं आणि पटकन. बबलू आथरून तर आता सोहम सावलीची ती ट्रंक घेऊन
आता तेथून जाऊ लागतो. पण तेवढ्यात दरवाजातून पळत पळतच जयंती तिथे आलेली असते आणि जयंती तिथे येताच पटकन आता सोहम आणि बबलू तिच्याकडे बघत तिथेच थबकतात. पटकन आता जयंती सावलीला मिठी मारत पटापट सावलीच्या गालाचा किस घेते आणि म्हणते की सावली, अगं बाई माझी सावली, कशी आहेस आणि मी आले. पण तेवढ्यात आता ते जयंतीला बघून इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता बोलत असताना जयंतीचे लक्ष आता बबलूच्या हातातील ट्रंककडे आणि त्या सावलीच्या अंथरुणाकडे जाते. पटकन आता विचार करत जयंती म्हणते की सावली, ही तुझीच ट्रंक आहे ना गं, आणि हे तुझेच अंथरुणाचे कपडे आहेत ना. जयंती म्हणते की हे दोघे तुझे सामान घेऊन कुठे चालली, तू तर किचनमध्ये नाही ना राहत. तेव्हा आता जयंतीचे ते बोलणे ऐकून सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सोहम बबलूला सावलीचे कपडे घेऊन जाताना जयंतीने रंगे हात पकडलेले असते आणि आता जयंतीसमोर सावलीचे ते सत्य आलेले असते. तेव्हा आता सोहम आणि बबलू जयंतीला काय सांगणार. आणि आता मोठ्या हुशारीने सोहम आणि बबलू आता सावलीचे ते कपडे पुन्हा सारंगच्या रूममध्ये कसे घेऊन जातो आणि सावलीला झोपण्यासाठी सोहम आणि बबलू आता सारंगची रूम कशी सावलीला मिळवून देतात आणि सावली ही सारंगच्या रूममध्ये झोपण्याची परवानगी मिळताच कशी खुश होते आणि सारंग आणि सावली प्रेमाने दोघे कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब